नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रघु आणि गुंजा यांना घरी परत यायला जसा उशीर होत चालला तसा किसाबाईचा धीर सुटत चालला. तशी दोघं वांड नव्हती, वेड्यावाकड्या खोड्या करणाऱ्यांपैकी नव्हती, पण इतकी उशिरापर्यंत कधी बाहेरही राहिलेली नव्हती. 9:15 वाजता गणपत दुकान बंद करून घरी परत येतो तर दारात त्याची बायको किसाबाई उभी. हत्याराची आणि कामाची थैली त्याच्या हातातून काढून घेत ती त्याला म्हणाली, "अहो, पोरं अजून घरीच परत आली नाही. कुठं गेली होती माहीत आहे? हल्ली पेठेतल्या मुलांबरोबर खेळत असतात. वीरचंद वाण्याचा मुलगा इथं आला होता 1-2दा रघुला बोलवायला. त्याच्याबरोबर गेली असतील. जरा तेवढं बघता का वीरचंदकडे जाऊन?" गणपतनं मुलांना 2-4 शिव्या हसाडल्या, पण तो तसाच गेला. वीरचंद वाण्याचा मुलगा घरी परत आला होता, पण त्याच्याकडून एवढं समजलं की रघु आणि गुंजा त्यांच्याबरोबर रात्री बऱ्याच उशिरापर्यंत होते. आधीच दोघं एकट्याने गेले होते. गणपत घरी परत आला तोपर्यंत 10 वाजून गेले होते. त्यालाही एव्हाना आता मुलांची काळजी वाटायला लागली होती आणि काळजी करायला लावल्याचा राग होता. आणखी कोणा शेजाऱ्या पाजाऱ्याला घेऊन तो बाहेर शोधायला निघणार होता. तेवढ्यात रघु अडखळत झोकांड्या खात वाड्याच्या दारातून कसाबसा आत आला आणि तिथंच अंगणात वेडावाकडा कोसळला. त्याला कसा तरी घरात आणून निजवला. तो नीट भानावरच नव्हता. विचारलेले प्रश्न त्याला अर्धवटच समजत होते. उत्तरं सावकाश अडखळत्या आवाजात येत होती, तीही अर्धवट असंबंध होती. त्याच्या मानेच्या आसपास गवताचे तण होते. शर्टवर केसात 1-2 वाळकी पानंही होती. हे उघड होतं की त्याला कसला तरी विलक्षण धक्का बसला होता. हजारदा विचारलं तेव्हा त्यानं संध्याकाळची हकीकत अडखळत सांगितली. तो आणि गुंजा मुलांबरोबर खेळत होते. मग मुलांनी शेकोटी पेटवली होती. तिथं ते दोघी त्यांच्या गप्पा ऐकत बसले होते. मग दोघी उशीर होऊ नये म्हणून इतरांच्या आधीच घरी परत यायला निघाले होते. जवळची म्हणून त्यांनी बागेतली वाट घेतली होती. वाटेत गुंजा सारखा म्हणत होता, "आपल्याबरोबर झाडातून काहीतरी येत आहे, आपल्याकडे काहीतरी सारखं पाहतंय." त्यालाही अंधारात कसला तरी हालचालीचा आवाज ऐकू आला होता. मग त्या दोघांनी काय केलं होतं? त्यानं गुंजाला सांगितलं होतं की रडू नको आणि दोघं एकमेकांचे हात धरून पळायला लागले होते आणि मध्येच गुंजा थांबला. तो हलेच ना आणि म्हणून रघुही थांबला होता. गुंजा दाखवत होता तिकडे रघुने पाहिलं होतं आणि तिथंच काहीतरी झालं होतं. काय ते त्याला काही केलं सांगता येईना. गणपत रागवला. मग गोडी गुलाबीनं विचारायला लागला, "अरे, आपला गुंजा सापडत नाहीये. सांग ना काय झालं ते?" रघु रडत रडत नुसती मान हलवत होता. त्याला काहीही आठवत नव्हतं. तो तिकडे पाहायला लागला आणि सगळं कसं काळं काळं झालं, पार काळं. त्याला शुद्ध आली तेव्हा तो बागेतल्या पायवाटेवर वेडावाकडा पडला होता. गुंजा त्याच्यापाशी नव्हता. रघु उठला. त्याला उठताही येत नव्हतं. हातापायात अजिबात शक्ती नव्हती. तो अगदी कसा तरी घरी येऊन पोचला होता आणि तो खोटं बोलत नव्हता हे त्याचा फिकट ओढलेला पांढरा चेहरा पाहून पटत होतं. काय झालं होतं तेच त्याला सांगता येत नव्हतं. किसाबाईनं त्याच्यासाठी गरम गरम चहा करून आणला, पण त्याची अन्नावर मुळीच वासना नव्हती. एक घोटही त्याला घशाखाली उतरेना. कदाचित त्याला गुंजाची आठवण येत असावी. त्यांनी त्याला तसाच झोपवला. अंगावर जाड पांघरून टाकलं. एव्हाना वाड्यातले आणि गल्लीतले शेजारी गणपतच्या दारासमोर जमा झाले होते. कोणी टॉर्च, कोणी कंदील आणले.
आणखी काहींनी काठ्यांना चिंध्यांचे बोळे बांधून बोळे तेलात बुडवून त्यांचे पालिते तयार केले. बागेत तिन्ही बाजूंनी रस्ते जात होते. एक पेठेतून, एक जुन्या गावातून, तिसरा देवळाकडून येत होता. 5-7, 7-7च्या गटांनी लोक विभागले आणि तीनही बाजूंनी तपास करत निघाले. गुंजा, गुंजा सोनार, ए गुंजा. त्यांच्यापैकी कोणीतरी मधून मधून हाकारी देत होता. 3 बाजूंनी तिन्ही गट बागेत एकत्र आले. गुंजाचा काही ठावठिकाणा लागला नव्हता. बागेतली झाडं, खडे, 1-2 मोडक्या टिनपाटाच्या शेड, सर्व काही त्यांनी तपासलं. गुंजाचा पत्ता नव्हता. त्या रात्री यापेक्षा जास्त काहीच करता येण्यासारखं नव्हतं. लोकांचा जमाव घरी परतला तेव्हा सगळे कसे चूप होते. त्यांच्यातला कोणी चकार शब्द बोलत नव्हता. घशात खाकरनं आलं तर तो आवाज दाबत होता. कोणी मोठ्यानं बोललं नाही. पण त्यांच्यातले जे 50च्या आसपासचे होते त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास गावात घडलेले लहान मुलं हरवण्याचे असेच 5-7 प्रसंग आठवल्याखेरीज राहिले नाहीत. आणि नाईकांच्या हवेलीतल्या एका खोलीत 7-8 लहान मुलांचे कपडे सापडल्याची ही अप्रिय आठवण काहींच्या मनात आल्याखेरीज राहिली नाही. गुंजा सोनार रात्रीपासून बेपत्ता असल्याची खबर पोलीस पाटलाकडे रात्रीच पोचली होती. उजाडता उजाडता गावातले आणखी काही लोक शोधाच्या कामात सामील झाले. गावातला आणि आसपासच्या 2-4 मैलांचा परिसर अगदी कसून तपासण्यात आला. पडके वाडे, रिकाम्या शेड, गावातल्या विहिरी, नदीचं पात्र, दुर्गाडोहाचा किनाऱ्याचा भाग, दुर्गादेवीच्या टेकड्यांचा गावाकडचा भाग. पण गुंजाचा कोठे मागमूसही लागला नाही. गणपत आणि किसाबाई दोघंही कामधंदा सोडून गुंजाच्या नावानं हाका मारत त्या बागेत कितीदा फिरले असतील याचा काही हिशोबच नव्हता. पण त्यांच्या हाकांना काहीही प्रतिसाद आला नाही. पण त्यांच्या दुःखाचा प्याला जणू काही अजून पुरा भरला नव्हता. 3च दिवसांनी किसाबाईनं गणपतला पहाटे पहाटेच हाका मारून जागा केला. किसाबाई घाबरली होती. उघड्या दारापाशी रघु पडला होता. तो बेशुद्धच होता. त्याला कसा तरी खाटेवरी झोपावला. गावातल्या एकमेव खाजगी डॉक्टरांना बोलवून आणलं. डॉक्टर साधे जीपी होते, पण अनुभवी आणि विचारी होते. पहिल्या तपासणीत त्यांनी असं मत व्यक्त केलं की रघुला अतिशय प्रखर असा कसला तरी धक्का, मानसिक धक्का बसला आहे. त्याचीच ही जरा उशिरानं झालेली प्रतिक्रिया आहे. गणपतला जरा बाजूला घेऊन त्यांनी विचारलं, याला कधी अस्थमा, दम्यासारखा त्रास झाला होता का रे? नाही, अजिबात नाही. कधी संधिवाताचा त्रास, गुडघे सांधे दुखण्याची कधी तक्रार केली याने? रघु, छे, कधी नाही. अंगावर कधी पांढरे चट्टे आले होते? भूक न लागल्याची काही तक्रार होती? कधी नाही डॉक्टर. रात्री कधी खोकायचा, छातीत दुखतं म्हणायचा? कधी नाही. लघवी करताना कधी रडायचा, दुखतं असं म्हणायचा? अजिबात नाही. एवढ्यात नाकातून शौचावाटे कधी रक्त पडलं होतं? कधी नाही. गणपत, रघुची चांगली तपासणी व्हायला हवी. मला त्याच्या हालचाली आणि रिॲक्शन फार मंद वाटतात. त्याचा एक्सरे काढायला हवा. रक्ताची, थुंकीची तपासणी करून घ्यायला हवी. गणपत, इथे काही या गोष्टी व्हायच्या नाहीत. शहरात तुझे कोणी नातेवाईक आहेत का? हो आहेत. मग त्यांच्याकडे जा. मी माझा रिपोर्ट देतो. आता मी त्याला ग्लुकोज सलाईनचं मोठं इंजेक्शन देतो आहे. पण उद्याच्या उद्या मात्र त्याला तू इथून घेऊन जा, बरं का? मला सगळी लक्षणं विलक्षण ॲनिमियाची वाटतात. तिथं त्याला लागलीच त्याच्या ग्रुपचं रक्त मिळेल. म्हणजे आधी त्याची ताकद परत येईल, मग इतर उपचारांना वेळ मिळेल. गणपतनं मूडपणानं नुसती मान हलवली. गेल्या 4 दिवसात तो एकदम थकल्यासारखा झाला होता. खंगून गेला होता. गणपतचा तो सर्व दिवस गावात कोणाकोणाकडून उधारीनं पैसे काढण्यात गेला. शहरात जायचं आणि मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे मोठ्याच खर्चाची बाब. आणि त्याच्यासारख्यापाशी हातात रोख रक्कम कशी असणार? महिना संपत आला की उधार उसनवारीवर संसार चाललेला. पण अर्थात त्यानं व्याजाचा किंवा बोजाचा विचार मनात मुळीच आणला नाही. मुलासाठी प्रत्यक्ष जीव द्यायची वेळ आली तरी तो मागे सरला नसता. पण हे प्रेम मुकं होतं, दिखाऊ नव्हतं. संध्याकाळी रघु बराच सावरलेला दिसला. गालांवर अजून तरी रंग नव्हता, तरी तो डोळे उघडून खाटेवर बसू शकत होता. अन्नावर मात्र त्याची अजिबात इच्छा नव्हती. अन्नाचं नाव काढले की तो गोरामोरा होत होता. पण तेवढी लहानशी सुधारणा पाहून गणपत किसाबाईला धीर आला होता.
पण तो अगदीच अल्पजीवी ठरला. किसाबाई रोजच पहाटे 5ला उठायची. त्या रात्री तर तिची झोप अगदीच चाळवलेली आणि विलक्षण सावध होती. पहाटे पहाटेच थकून तिचा काही वेळ डोळा लागला होता. त्यातून ती एकदम दचकून जागी झाली. खोलीतल्या आवाजांचा कानोसा घ्यायला लागली. काहीतरी बदल होता, काहीतरी कमी होतं. रघूचा श्वासोच्छ्वास तो ऐकू येत नव्हता. तिच्या शेजारीत झोपलेल्या रघूचा कष्टाचा श्वासोच्छ्वास तिला रात्रभर ऐकू येत होता. तो आता कानी येत नव्हता. तिनं हातानं शेजारची गादी चाचपली. हाताला रघू लागला नाही. ती एकदम उठून बसली. लघवी बिघवीसाठी तर उठला नसेल, पण त्याच्यात तेवढी शक्तीच नव्हती. त्यानं तिला खासच हाक मारली असती. उठून बसता क्षणी तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. खिडकी उघडी होती. रात्री तिनं स्वतःच्या हातांनी रघूला वारा लागायला नको म्हणून खिडकी आतून लावून वर बोल्ट सरकवला होता. आता खिडकी सताड उघडी होती आणि खिडकीखालीच भिंतीपाशी कसला तरी कपड्यांचा ढीग पडला होता. कपड्यांचा ढीग? नाही नाही, तो तर किंचाळत ओरडत किसाबाई उठली. गणपत खोलीत येईपर्यंत तिथं भिंतीपाशी पोचली होती. तिथं रघू होता. हातापायाची छातीशी जोडी करून, शरीराचं मुटकोळं करून तो निपचित पडला होता. मरण पावला होता. रात्रीत केव्हा तरी किसाबाईनं हंबरडाच फोडला. देशमुखांचा एकनाथ 12-12.5 वर्ष वयाचा होता. वयाच्या मानानं तो जरा काटकुळा वाटे, पण त्याचा किरकोळपणा फसवा होता. तो विलक्षण चिवट होता, तितकाच चपळही होता. देशमुख जेव्हा बदलून दुर्गापूरला आले, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट, तेव्हा एकनाथला बरोबरचं कोणी खेळायला नव्हतं. देशमुखांची बदली मोठ्या शहरातून इथं झाली होती. एकनाथ त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याला त्यांना बरोबर आणावंच लागला. दुसरा मार्ग एकच होता, शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवायचं. तिथं कोणत्या मुलांची संगत लागते, कोणती व्यसनं लागण्याची शक्यता होती, याची देशमुखांना पूर्ण कल्पना होती. तेव्हा तो विचारही त्यांनी केला नाही. शहरात कोणी जवळचा नातेवाईकही नव्हता की ज्याच्याकडे एकनाथला शिकवण्यासाठी ठेवता आलं असतं. तेव्हा शेवटी ते त्याला बरोबर घेऊनच दुर्गापूरला आले होते. एकनाथ शहरातल्या कॉन्व्हेंटच्या शाळेत जात होता. ती शाळा केवळ पैसे उकळणारी नव्हती. मुलांना बॉक्सिंग, नेमबाजी, घोड्यावर बसणे इत्यादी आपल्या देशात अनावश्यक अशा कला शिकवण्यावर तिथं भर होता. एकूण शिक्षण पद्धतीवर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा बराच होता. शिक्षण इंग्रजीतून, अवांतर वाचनही इंग्रजीतून. मनोरंजनासाठी कॉमिक्स वाचायची तीही इंग्रजीतूनच. त्यांच्याकडे लोकप्रिय झालेली इनव्हिजिबल मॅन, फ्रँकेस्टाईन, वुल्फमॅन, द ममी, काउंट ड्रॅकुला, स्पायडरमॅन, थॉर, कॅप्टन मार्वल, झोरो इत्यादी इत्यादी. एकनाथजवळ ती सर्व होती. त्यांची अनेक पारायणही झालेली होती. अशा वातावरणात वाढलेल्या त्याच्यासारख्या मुलाला दुर्गापुरात आल्यावर एखाद्या जंगलात किंवा आदिवासींच्या जगात येऊन पडल्यासारखं वाटलं तर काय नवल. पण अर्थात तो त्याचा दोष नव्हता. आणि त्याच्या लहान वयातही व्यवहारी स्वभाव एवढ्यावरून दिसतो की आसपासच्या मुलात वावरताना त्यानं आपला वेगळेपणा स्वतःशीच ठेवला. नाक चढवून तो त्यांच्यात एखाद्या शिष्टासारखा मुळीच वावरला नाही. पण त्याच्यात नेतेपणाचे काही गुण जन्मजातच होते आणि संघर्ष अटळ होता. एकनाथ गल्लीत येईपर्यंत पांडुरंग पाटील गल्लीचा दादा होता. प्रत्येक विषयात एकनाथची माहिती त्याच्यापेक्षा परिपूर्ण होती. एखाद्या विषयावर मतभेद झाला तर तो बोलून दाखवायला एकनाथ भीत नसे. खरं म्हणजे तो खऱ्या अर्थानं निर्भय होता. प्रत्येक प्रसंगाचं व्यवस्थित मूल्यमापन करून आवश्यक तो निर्णय घ्यायची त्याच्या मनाला एक सवयच जडली होती. हे काही कोणाला शिकवून येत नाही. मनाचा हा समतोलपणा काही लोकांना उपजतच असतो. अविवेकी साहस हा काही निर्भीडपणा नाही, तो मूर्खपणा ठरतो. परिस्थितीचं विश्लेषण करून प्रत्येक घटकाला योग्य ते व योग्य तेवढंच महत्त्व देणं हा खरा मुस्तद्दीपणा. तो एकनाथच्या अंगी होता. पांडुरंगची याला कधीच भीती वाटली नव्हती आणि आज न उद्या त्याच्याशी आपल्याला 2 हात करावे लागणार आहेत याची एकनाथला खात्री होती. तो सदैव तयारच असायचा. पांडुरंग वयाने त्याच्या एवढाच होता, पण शरीराने आडदांड होता. लहानपणापासूनच घरच्यांच्या तोंडून कौतुक ऐकून तो माजला होता आणि वयानं त्याच्याबरोबरच्या असलेल्या मुलात तो नेहमीच मोठा निघायचा. आणि त्याचा धटिंगपणा, मनमाना जुलूम,
सगळी पोरं मुकाट्यानं सहन करायची. आतापर्यंत त्याच्या विरुद्ध कोणी ब्रसुद्धा काढला नव्हता. त्यानं प्रत्यक्ष 1-2च लहान मुलांना बदललं होतं. एकाच मुलाचा हात त्याच्या पाठीमागं पिरगळून त्याला रडायला लावलं होतं. त्याचा आकारच असा काही मोठा होता की पोरं त्याला टरकून असत. आणि या एक प्रकारच्या काल्पनिक भीतीतच त्याच्या दबदब्याचं रहस्य होतं. रविवारची दुपार. सावलीच्या आडोशाला मुलांचा लगोरीचा खेळ चालला होता. एकनाथ आणि पांडुरंग अर्थात विरुद्ध बाजूंना होते. एकनाथच्या गड्यानं मारलेला चेंडू पांडुरंगच्या पाठीवर आपटून गेलेला एकनाथनं पाहिलं. आऊट! मुलं ओरडली. अजिबात नाही! पांडुरंग ओरडला आणि मध्ये येऊन लगोरी रचायला लागला. एकनाथ पुढं आला आणि अर्धवट रचलेल्या लगोरीवर पाय ठेवून म्हणाला, तुझ्या पाठीवर चेंडू बसला, तू आऊट झाला आहेस. पाय काढ, जा चेंडू आणायला, मी नॉट आऊट आहे. मी म्हणतो की तू आऊट आहेस. दोन्ही हात कमरेवर ठेवून पुढे वाकून तो म्हणाला. आणि तू कोण रे सांगणारा? एकनाथला समजलं की ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो ती वेळ आली आहे. कोणी सांगायला नको, पाठीवर चेंडू बसला की आऊट हे शेमड्या पोराला सुद्धा समजतं. पण काही पोरं चिडकीच असतात. पोर आणि चिडका. आधी पांडुरंगाचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. काय म्हणालास? बहिराई दिसतोस बरं. आईला दाखवतोस तुला. पांडुरंग एकनाथच्या अंगावर धावून आला. नुसता पशुसारखा दणादण पावलं टाकत आला. त्यात कौशल्य सफाई काहीही नव्हतं. आजवर त्याला ते लागलंही नव्हतं. त्यानं हवेतून एक गुद्दा जोरात फिरवला. एकनाथनं तो सहज चुकवला. तोल गेलेला पांडुरंग पुढं जात असतानाच एकनाथनं मध्ये पाय घातला. पांडुरंग दान दिशी रस्त्यावर पालता पडला. मुलं आ करून कोंडाळ्यानं नुसती पाहत होती. एकनाथला पुरेपूर माहीत होतं की पांडुरंग एकदा का त्याच्या पायावर परत उभा राहिला की आपली अगदी चटणी करील. त्याची खोड जिरवायची असली तर ही एकच हाती चालून आलेली नामी संधी हातून सोडता कामा नये. पांडुरंग हालायच्या आतच एकनाथ त्याच्या पाठीवर बसला आणि त्यानं पांडुरंगचा डावा हात वळवून वर आणला आणि पिरगळला. पांडुरंग वेदनेने केकाटला. मन हरलो. पांडुरंगानं अचकट विचकट शिव्यांची लाखोली वाहिली. एकनाथनं हात आणखी पिरगळला. पांडुरंग पुन्हा केकाटला. मन हरलो. पांडुरंगनं एक उसळी घेऊन उठण्याचा प्रयत्न केला. एकनाथनं दोन्ही गुडघे त्याच्या मणक्यात रुतवले आणि त्याला खाली दडपला. पांडुरंगाचा चेहरा लाल झाला होता. त्यावर मातीनी घाम पसरला होता. एकनाथनं पुन्हा हात पिरगळला. मन हरलो, नाही तर आज तुझा हात मोडलाच. पांडुरंगनं पाठीवरचं हे भूत हलवण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्याचा सर्व डावा हातच आगीवर धरल्यासारखा पेटल्यासारखा झाला होता. नाकातोंडात रस्त्याची माती जात होती. तो आपला आगडबंब आकार, आपला अधिकार सर्व काही विसरला होता. हात पुन्हा पिरगळला गेला. वेदनेच्या सुया खोल खोल शिरल्या. हरलो हरलो हरलो. मन पुन्हा कोणाच्या वाटेला जाणार नाही. नाही. ठीक आहे. हात सोडून एकनाथ चट्ट दिशी दूर झाला आणि सावधपणे उभा राहिला. पांडुरंगची मस्ती अजून जिरली नसली तर त्याच्यावर बाका प्रसंग येणार होता. पण पांडुरंग आधी जागचा हल्लाच नाही. मग तो सावकाश उठून बसला. त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. चेहऱ्यावरच्या मातीतून घामाचे ओघळ गेले होते. सगळ्यात शर्मेची गोष्ट, त्याला चड्डीत लगोई झाली होती. इकडे तिकडे न पाहता पांडुरंग पळत पळत घरी गेला आणि मग हास्याची आधी एक लकेर आणि मग लाटच्या लाट उसळली.